आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना ईडीनं अटक केलेली आहे। दापोलीमधल्या कथित साई रिसॉर्ट प्रकरणी पहिली मोठी कारवाई करण्यात आलेली आणि त्यामुळे संतप्त झालेल्या आदित्य ठाकरेंनी लोकशाही जिवंत आहे का असा सवाल उपस्थित केलेला आहे। 5 मार्चला खेडमधील सभेच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी सदानंद कदम यांची दोनदा भेट घेतली होती आणि त्यानंतर 5 दिवसात ईडीनं अटक केली आहे। रामदास कदमांचे भाऊ असलेले सदानंद कदम यांची ठाकरे गटासोबत जवळीक वाढली होती। दापोली मतदारसंघात रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम आमदार आहेत। योगेश कदम यांच्या विरोधात ठाकरे गट संजय कदम यांना मैदानात उतरवणार आहे। दापोली विधानसभा मतदारसंघात राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असतानाच ईडीच्या कारवाईमुळे ठाकरे गट चवताळून उठलाय। ज्यांच्यावर आरोप झाले, जे पळाले, तिथे ज्यांनी गद्दारी केली, त्यांचे सगळे आता आरोप बाजूला ठेवलेले, त्यांच्या फायली बाजूला ठेवलेले आहेत। जे आमच्या सोबत आहेत त्यांच्यावर खोट्या तडीपाऱ्यांच्या नोटिसेस काढल्या जात आहेत, वेगळे केसेस टाकले जात आहेत आणि हे असं देश, असं राज्य चालू नाही शकत आणि म्हणून आपल्या देशातली लोकशाही आता टिकते की नाही इथपर्यंत विषय पोहोचलेला आहे। त्या आजच्या झालेल्या ईडीच्या कारवाईचा आम्ही निषेध करतो। 2 दिवसापूर्वी खेडची फार मोठी सभा खेडमध्ये झाली आणि खेडचं जे साई रिसॉर्ट आहे त्याचे मालक सदानंद अप्पा कदम यांच्या सदानंद अप्पा कदम यांच्या खेडच्या साई रिसॉर्टला माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी भेट दिली आणि म्हणून याच्यानंतर सुडबुद्धीनं बरोबर सभा एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर 2 दिवसानंतर ही कारवाई होते। ईडीनं कारवाई केलेले सदानंद कदम आणि अनिल परब हे व्यावसायिक पार्टनर आहेत। 2017 मध्ये अनिल परबांकडून सदानंद कदमांनी रिसॉर्ट विकत घेतलं। 2019 मध्ये व्यवहाराचं खरेदी खत झालं होतं। साई रिसॉर्टच्या बांधकामासाठी रोख रक्कम वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानं 31 जानेवारी 2022 रोजी साई रिसॉर्ट तोडण्याचे आदेश दिले होते। या सर्व प्रकरणात सुरुवातीपासूनच चर्चेत असलेले आमदार अनिल परब यांनी खेडची सभा आणि कारवाईचा संबंध जोडला। ईडीला जी कारवाई करायची होती, मग त्याच्यावरती जप्तीची कारवाई असेल किंवा बाकीच्या ईडीच्या ज्या काही कारवाया होत्या त्या देखील पूर्ण झाल्या। ईडीचा ह्या प्रकरणामध्ये जे ईडीने आम्हाला विचारलं ते सगळं आम्ही सांगितलं। असं सगळं असताना देखील आज परत सदानंद कदम यांना परत इथे बोलवलेलं आहे। कालच आपल्याला माहिती आहे की खेडची सभा झालेली आहे आणि ह्या सभेचे हे परिणाम आहेत का हा आता प्रश्न निर्माण झालेला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच सदानंद कदम यांच्यावर ईडीनं कारवाई केल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा नव्या वादाची पायाभरणी झाली आहे। सदानंद कदम यांच्यावर कारवाईचा फास आवळला गेल्यानं आता अनिल परब यांच्याही अडचणी वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीच्या कारवाईनं सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकलेले आहेत। गैरव्यवहार करणाऱ्यांवरती तपास यंत्रणा नियमानुसार कारवाई करतीलच असं सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केलंय, तर विरोधकांवरती दबाव निर्माण करण्यासाठी सत्ताधारी दडपशाही करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। सदानंद कदम, अनिल परब आणि साई रिसॉर्टचा मुद्दा किरीट सोमय्यांनी सातत्यानं माध्यमांसमोर मांडला। या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी यासाठी सोमय्यांनी पाठपुरावा केला। हातोडा घेऊन किरीट सोमय्या दापोलीतही गेले होते। कथित रिसॉर्ट तोडण्यासाठी आर्थिक तरतूद झाल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिलेली होती। साई रिसॉर्ट पाडण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाकडून रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात 1 कोटी रुपये जमा करण्यात आलेले होते। या सगळ्या पाठपुराव्यानंतर सदानंद कदमांवर कारवाई झाल्यानं आता पुढचा नंबर कुणाचा याचे संकेतच किरीट सोमय्यांनी दिलेले आहेत। दापोली साई रिसॉर्ट घोटाळा, ईडीने आज सदानंद कदमची अटक केली आहे। अब तेरा क्या होगा अनिल परब। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अशी अनिल परब यांची ओळख आहे। अनिल परब यांचं कोकणातलं वर्चस्व वाढू लागल्यानं रामदास कदमांसोबत त्यांचे राजकीय मतभेदही वाढले। परिणामी
रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंची साथ देत शिवसेनेचा झेंडा घेतला. त्यातच रामदास कदमांच्या मतदारसंघातल्या खेडमध्ये उद्धव ठाकरेंनी मोठी सभा घेऊन शक्ती प्रदर्शनही केलं. या शक्ती प्रदर्शनामुळे सत्ताधारी हादरले असून राजकीय सूड उगवण्यासाठी कारवाई केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. चुकीच्या नोटिसेस देऊन माझी बदनामी केली, लोकांच्या मनात अशा प्रकारचा भ्रम केला की माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरती हक्कभंगाची नोटीस आज बजावलेली आहे. 2019 पासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खटके उडत आहेत. आधी महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या भाजपमध्ये राजकीय लढाई सुरू होती. आता मागील वर्षी झालेल्या सत्तांतरानंतर भाजप आणि शिवसेना सत्ताधारी बाकांवर आले, तर महाविकास आघाडी विरोधी पक्षात बसलीये. मात्र दोन्ही बाजूंमधला संघर्ष काही कमी होताना दिसत नाहीये. त्यात आता सदानंद कदम आणि अनिल परब यांच्या कथित साई रिसॉर्ट प्रकरणाची भर पडली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठाण्यामधील मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी त्यांच्या गुढीपाडव्याच्या सभेची झलक दाखवली आहे. कारण राज ठाकरेंनी थेटपणे उद्धव ठाकरेंवर घणाघात केलेला आहे. आपल्या वाटेला गेल्यामुळे मुख्यमंत्री पद गमावल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावला आणि त्यामुळे पाडव्याआधीच मनसे आणि ठाकरेंच्या सेनेत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. माझ्या वाटेत आले, मुख्यमंत्रीपद गेलं. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. वाटेला जाणे एवढा त्यांचा पक्ष मोठा नाही. संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. या बोंग्यांच्या विरोधामध्ये ज्यावेळेला आंदोलन झालं, माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती जवळपास 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या गेल्या. महाराष्ट्रभर बोललो ना, वाटेला जायचं नाही, मुख्यमंत्री पदावर जावं लागलं. मनसे प्रमुख राज ठाकरेंचा हा टोला. मनसेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाण्यात आयोजित मेळाव्यात राज ठाकरेंनी थेटपणे उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. गुढीपाडव्याच्या सभेआधी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा समाचार घेतला. आपल्या वाटेला गेल्यामुळेच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावला. अयोध्येला मला बोलवलं, तिकडे विरोध करणारे कोण? हिंदुत्ववादीच. ज्यांनी हे सगळं केलं त्यांचं पुढे काय झालं? हे असंच असतं. म्हणून आपल्या वाट्याला जायचं नाही कोणी. या बोंग्यांच्या विरोधामध्ये ज्यावेळेला आंदोलन झालं, माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती जवळपास 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या गेल्या. महाराष्ट्रभर बोललो ना, वाटेला जायचं नाही, मुख्यमंत्री पदावर जावं लागलं. राज ठाकरेंनी थेटपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्यानंतर ठाकरे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मनसेवर निशाणा साधला. वाट्याला जाण्या इतका राज ठाकरेंचा पक्ष मोठा नसल्याचा चिमटा राऊतांनी काढला. कोणी कोणाच्या वाट्याला गेलं नाही. त्यांच्या वाट्याला जाण्या इतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार मुख्यमंत्रीपद का गेलं हे अख्ख्या जगाला माहिती आहे. त्यांना जर माहीत नसेल तर अजून त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीत गेल्यापासून राज ठाकरे सातत्यानं उद्धव ठाकरेंवर टीका करतात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मनसेनं अनेक आंदोलनं केली. आता राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मनसेच्या उद्धव ठाकरेंविरोधाला आणखी धार चढली आहे. त्यातच आता ठाण्यातील मेळाव्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष केल्यानं मनसे आणि ठाकरे सेनेत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लव जिहाद प्रकरणाचे विधानसभेमध्ये जोरदार पडसाद उमटले. महिला आणि बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. तर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींनी आक्रमक भूमिका घेत लोढांनी माफी मागावी अशी मागणी केली. तर विरोधकांची मागणी सत्ताधाऱ्यांनी धुडकावून लावली. ऐसा विषय आ जाता है कि जिसमें लव जिहाद का विषय हो, जिसमें महिलाओं के ऊपर हो रहे दूसरे अत्याचार का विषय हो, 50-50 हजार लोगों के मोर्चे पूरे महाराष्ट्र के अंदर हर जिले में निकल रहे हैं, तो क्या वो अपना आप निकल रहे हैं? माननीय अध्यक्ष मोदी, आग अंदर जली हुई. ये जो सारे महाराष्ट्र के अंदर 1 लाख से ज्यादा लव जिहाद के केसेज हुए, उससे समाज कहीं ना कहीं व्यथित है.
राज्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत गुरुवारी ही माहिती दिली होती. राज्यात 1 लाखांवर लव्ह जिहादची प्रकरणं असल्याची माहिती मंगलप्रभात लोढांनी दिल्यानंतर त्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतलाय. लोढा यांनी चुकीची माहिती दिल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला, तर मंगलप्रभात लोढांनी माफी मागावी अशी मागणी अबू आझमींनी केली आहे. पण एक चुकीचा आकडा ऑन रेकॉर्ड आणला की 1 लाख लव्ह जिहादची प्रकरण आहेत. तसं नाहीये. माझ्याकडे ऑफिशियल रेकॉर्ड आहे की फक्त 3693 लव्ह जिहाद म्हणजे इंटरफेथ, त्याला ते लव्ह जिहाद म्हणतात, आम्ही त्याला इंटरफेथ म्हणतो. मॅरेजेस झालेत. एका मंत्री महोदयाने इतकी चुकीची माहिती देऊन समाजामध्ये दुफडी निर्माण करण्याचं काम करू नये. रेकॉर्ड चेक करून घ्या. मैं हाउस में मैं मांग करता हूं अध्यक्ष महोदय कि चुकी की इंफॉर्मेशन दिया लोधा जी ने, आदरणीय लोधा जी को माफी मांगने बोलिए. अध्यक्ष महोदय इसको माफी मांगने बोलिए. ये लोग सिर्फ और सिर्फ धर्म के नाम पर लोगों को लाना चाहते हैं. लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी राज्यात मोर्चे काढण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी सरकारला सवाल केला. केंद्र आणि राज्यात भाजपचं सरकार असताना हिंदू धोक्यात का आहे असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. ये बात साफ है कि उनको रंजिशें पैदा करनी है. अगर आप देखें तो एक ही है, 2 धर्मों में कोई तकलीफ निर्माण करे, जाति में करे और फिर इस पे बात करते रहे. अगर उनकी सरकार केंद्र में, उनकी सरकार हमारे राज्य में है, तो हिंदू खतरे में कैसे? हम सारे लोग, हम जब अपनी सरकार थी तो कोई ऐसे मोर्चे नहीं थे. विरोधकांच्या आरोपानंतर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. राज्याला लव्ह जिहादचा विळखा पडल्याची धक्कादायक माहिती सत्ताधाऱ्यांनी दिली आहे. लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी राज्यभरात सकल हिंदू समाजाकडून मोर्चे काढले जात आहेत, याकडेही लक्ष वेधण्यात आलंय. हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातं. नाव लपवून हिंदू मुलांची नावं वापरून मुलींना लव्ह जिहादच्या पाशात अडकवलं जातं. त्यानंतर हिंदू मुलींना बळजबरीनं मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला जातो. इतक्यावरच त्यांचे हाल थांबत नाहीत. निकाहनंतर अनेक मुलींना विकण्यात आल्याची माहितीही गुलाबराव पाटलांनी दिली आहे. लव्ह जिहादचे प्रकरण पाहिजे चला माझ्या बरोबर. माझ्या गावात 2 घडले माझ्या गावात. अरे ज्याची मुलगी जाते ना आत्महत्येशिवाय पर्याय नाही. त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाहीये. दुबईला जाऊन मुली विकल्या जातात. माहित नाही तुम्हाला? हे तुम्हाला मतांच्या लागून चालून करता. तुम्ही जर हे बोलत असाल तर निषेध आहे तुमचा. अहो, माझ्या एका हिंदू महिलेवर पण अत्याचार झाला तर आम्ही बोलणार. अध्यक्ष महोदय, एकीचाही खून झाला आम्ही बोलणार. आता हिंदू महिलेवर, भगिनीवर अन्याय अत्याचार खून झाला असेल आणि ते प्रेम प्रकरणातून फसवून झालं असेल, आम्ही लव्ह जिहादवर बोलणार. आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून राजकारण होतच राहील. मात्र या निमित्तानं समोर आलेले मुद्दे देखील गंभीर आहेत. यामध्ये जर सत्यता असेल तर राज्य आणि देशाला मोठा धोका असल्याचं स्पष्ट होतंय. लव्ह जिहादच्या माध्यमातून देशाला कोण धोका निर्माण करतंय, त्यांचे चेहरेही या निमित्तानं पुढे आणण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सोशल मीडियावरील माहितीवरती विसंबून राहणं किती धोक्याचं असतं याचा अनुभव राज्यातल्या विद्यार्थ्यांना आलेला आहे. सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या टाइम टेबलवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवला आणि तिथेच विद्यार्थ्यांचा घात झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेलं खासगी प्रकाशन संस्थेनं छापलेला हा टाइम टेबल आणि बोर्डाच्या टाइम टेबलची ही दृश्य. खासगी प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केलेल्या या 10वीच्या वेळापत्रकामुळे सगळा घोळ झाला. हिंदी संपूर्ण आणि हिंदी संयुक्त हे दोन्ही पेपर 9 मार्चला असल्याचं यात छापण्यात आलं. तर बोर्डाच्या टाइम टेबलमध्ये हिंदीचा पेपर 8 मार्चला नमूद करण्यात आलेला होता. व्हायरल झालेल्या चुकीच्या टाइम टेबलनुसार विद्यार्थी 9 मार्चला परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र तिथं गेल्यावर त्यांच्या पायाखालची वाळू चरकली, कारण हिंदीचा पेपर 8 तारखेलाच झाला होता. पालक या नात्याने एक विनंती आहे की तुम्ही पर्सनली या गोष्टीचा
तुम्ही गांभीर्याने विचार करावा की आपले विद्यार्थी जर सोशल मीडियावरती टाइम टेबल बघून जर आपल्याला म्हणत असतील की माझा पेपर आज नाहीये, माझा पेपर पोस्टपोन झाला किंवा टाइम चेंज झाला, ते न करता तुम्ही त्याची खात्री बोर्डाच्या हॉल तिकीटवर करा किंवा बोर्डाच्या वेबसाईटवर जाऊन चेक करा. खासगी प्रकाशन संस्थेनं पेपरची तारीखच नव्हे तर वेळही चुकीची छापली होती. 10:30 वाजता रिपोर्टिंग टाइम असताना खासगी संस्थेच्या टाइम टेबलवर थेट 11 वाजताची वेळ देण्यात आलेली होती. रिपोर्टिंग टाइम नुसारच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर हजर व्हावं लागतं. उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नाही. मुंबईसह राज्यातल्या अनेक सेंटरवर असा प्रकार घडल्याची माहिती बोर्डाकडून आणि पर्यवेक्षकांकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे बोर्डानं पुन्हा एकदा सूचना केल्या आहेत. हॉल तिकिटावर छापील वेळापत्रकावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवावा. व्हायरल झालेल्या वेळापत्रकाची दखल घेऊ नये. विद्यार्थ्यांचा पेपर चुकणं आणि व्हायरल वेळापत्रकावर विश्वास ठेवणं ही विद्यार्थ्यांची चूक आहे. वेळापत्रकाविषयी बोर्डानं आधीही सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे आता जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षा देणं हाच एकमेव पर्याय असल्याचं बोर्डानं स्पष्ट केलंय. सोशल मीडियावर कोणी विश्वास का ठेवावा? आमचं ऑफिशियल वेळापत्रक जाहीर होतं, त्याप्रमाणे मुलांनी परीक्षेला बसलं पाहिजे. मुलांची कुठलीही अडचण होऊ नये ही आमची सुद्धा भूमिका आहे. परंतु त्याच्यामुळे एखादा विद्यार्थी गैरहजर राहिले किंवा काही विद्यार्थी गैरहजर राहिले तर लाखो मुलं ज्या परीक्षेला बसतात त्या परीक्षेवर कुठलाही परिणाम होता कामा नये. त्या मुलांना लगेच 3 महिन्याची संधी आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा पेपर चुकला त्यांच्यासमोर आता जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षा देणं हाच एकमेव पर्याय असणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांनी आता पुढील पेपरवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकदा पाहणार आहोत सविस्तर विशेष. खतं विकत घेत असताना शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. रासायनिक खतं खरेदी करताना शेतकऱ्यांना पॉस मशीनवर आपली जात सांगावी लागत असल्यानं जातीवादाला खतपाणी घातलं जात असल्याचा आरोप होतोय. विरोधकांनी हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केल्यानं अधिवेशनातही यावरून रणकंदन माजलं. जातीवादाला खत पाणी का घालता? खतांसाठी शेतकऱ्यांना जातीची विचारणा. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा. राज्य सरकारचं केंद्र सरकारला पत्र. शेतीसाठी रासायनिक खतं घेताना शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा प्रकार उघड झालाय. ई पॉस मशीनवर शेतकऱ्यांना जात सांगण्याचा अजब फतवा काढण्यात आलाय. सांगलीत हा प्रकार उघड झाल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. शेतकऱ्याची जात शोधण्याचा हा प्रकार तत्काळ थांबवण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून होऊ लागली आहे. त्याच्या अगोदर शेतकरी जात वगैरे काय उचलत नव्हते. शेतकऱ्याच्या जातीच्या ह्याच्यावरून भांडणं लावायला लागली. केंद्र सरकारच्या या निर्णयावर शरद पवारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. आज कोणी या देशाच्या इतिहासात किंवा राज्याच्या असं जात यासाठी विचारायचा काही प्रकार नव्हता. आणि विचारतात का विचारत असतात तर का विचारतात हे अत्यंत चुकीचे विचारत असतात. पण त्याची माहिती आम्ही घेतोय. शेतकऱ्यांच्या जात विचारण्याचे पडसाद अधिवेशनातही उमटले. विरोधी पक्षांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. अध्यक्ष महोदय, जातीचं लेबल कृपा करून पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये चिटकवण्याचा प्रयत्न हा सरकारने करता कामा नये. शेतकऱ्यांच्या प्रमाणे आमच्याही सगळ्यांच्या भावना सदस्यांच्या त्याच आहेत. कोण ह्याच्यामधला मुद्दामून अशी गडबड करतोय त्याचा पण शोध सरकारने घ्यावा. केंद्र सरकारच्या आदेशावरून हा सॉफ्टवेअर मध्ये बदल करण्यात आलेला आहे. हे जर खरं असेल अध्यक्ष महोदय तर मंत्री महोदयांनी आम्हाला सभागृहाला अवगत केलं पाहिजे की हा आदेश कुठल्या स्तरावर दिला गेला, या सॉफ्टवेअर मध्ये बदल कधी केला गेला, कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये हा आदेश लागू झालेला आहे आणि आदेश देण्याचं कारण काय. दुसरीकडे सरकारनं मात्र प्रत्येक वर्गाला लाभ देण्यासाठी जात नव्हे तर प्रवर्ग विचारला जात असल्याचं स्पष्टीकरण दिलंय.
पण शेतकऱ्यांची नाराजी आणि विरोधकांच्या टीकेनंतर सरकारनंही केंद्र सरकारला पत्र लिहून तोडगा काढण्याची विनंती केली आहे। डीबीटी पोर्टल जे आहे केंद्र सरकारचं आहे आणि त्यामध्ये आपल्या सभागृहाच्या भावना ज्या आहेत त्या लक्षात घेऊन, शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी आपण केंद्राला तसं कळवतोय की ही जी काही नवीन त्या डीबीटी पोर्टलवर आपण ते जातीचं हे केलेलं आहे ते वगळावं। शेतकरी बांधवाची जातीचा बद्दल ते काही आलेला जे काही आक्षेप आहे, जे काही तुम्ही सांगितलं, आजही विरोधी पक्ष आणि अनेक पक्षाचे सत्ताधारी असेल विरोधी असेल सर्वांना वाटतं की शेतकऱ्याची जात ही शेतकरीच आहे, त्याला कोणतीही पोटजात विचारू नये। हा जो तुमचं बोलणं आहे त्याच्याबद्दल मी आज तोमर साहेबांशी चर्चा केली आणि त्याच्याबद्दल निश्चित ते मार्ग काढतील। शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे। शेतकरी हीच बळीराजाची जात आणि धर्म आहे। पण शासकीय योजनांच्या आडून आता शेतकऱ्यालाही जातीपातीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न होतोय की काय? ई-पॉस मशीनद्वारे जातीवादात खतपाणी घातलं जातंय का? असे अनेक प्रश्न या प्रकरणामुळे निर्माण होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। कसब्याचे आमदार रवी धंगेकर यांनी सभागृहामध्ये शपथ घेऊन कामालाही सुरुवात केली असली तरी देखील पुणे भाजपमध्ये सुरू असलेले ब्लेम गेम संपायचं नाव घेत नाहीये। कसब्याच्या पराभवाचं कवित्व नेमकं रंगलंय कशा प्रकारे, जाणून घेऊयात या आमच्या विशेष रिपोर्टमधून। कसब्याच्या पराभवाचं खापर कुणावर फुटणार? पुण्यात भाजप खांदेपालट करणार? पराभवानंतर पुणे भाजपत ब्लेम गेम। पुणे भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा काँग्रेसनं हिरावला। या विजयानंतर आमदार रवींद्र धंगेकरांसह काँग्रेसचाही आत्मविश्वास वाढलाय, पण भाजपच्या पक्ष संघटनेत मात्र अजूनही ब्लेम गेम रंगल्याचं पाहायला मिळतंय। पराभवानंतर आधी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना ट्रोल केलं गेलं आणि आता शहराध्यक्ष बदलाच्या चर्चा रंगू लागल्यात। गंमत म्हणजे जे लोक या निवडणुकीत पुढे होते तीच मंडळी पक्षांतर्गत कुरघोड्या करण्यात पुढे असल्याची चर्चा आहे। त्यामुळेच कसब्यात निवडणूक संघटक पदाची जबाबदारी सांभाळलेल्या राजेश पांडेंनी माध्यमांसमोर येऊन अपयशाची जबाबदारी सामूहिक असल्याचं सांगत पक्षांतर्गत सुंदोपसुंदीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। आम्ही सामूहिक जबाबदारी घेतली होती विजयाची, आम्ही सामूहिक जबाबदारी घेतली पराभवाची। आता आम्ही सगळे मिळून याचं आत्मपरीक्षण करणार आणि पुन्हा अशा प्रकारच्या चुका न होता ज्या झाल्या आहेत त्याच्यावरती पुढच्या काळात काम करणार। पुण्यातील एका गटाकडून शहराध्यक्ष जगदीश मुळीकांच्या माथ्यावर या पराभवाचं खापर फोडण्याचा प्रयत्न होताच मुळीकांनी हात वर केले। आपल्यावर फक्त अमित शहांच्या दौऱ्याची जबाबदारी होती असा खुलासाच त्यांनी ऑफ द रेकॉर्ड केला, ज्यावर राजेश पांडेंनी पराभवाचा अहवाल प्रदेश भाजपला दिल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे शहराध्यक्ष बदलाचेच संकेत दिले। शहर अध्यक्ष बदलणं ही भारतीय जनता पार्टीची दर 3 वर्षांची एक संघटनात्मक प्रक्रिया आहे। पूर्ण पुण्याचं नाही, महाराष्ट्रातील नाही, देशभरातले जिल्हा अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष बदलत असतात दर 3 वर्षांनी। ती घटना आहे भारतीय जनता पार्टी आणि ती प्रक्रिया सुरूच आहे। कसब्याच्या प्रचारामध्ये खरं तर प्रदेश भाजपनं कुठलीच कसर ठेवली नव्हती। फडणवीस गटाचे सगळेच नेते हॉटेल JW मध्ये तळ ठोकून होते, त्यामुळे या पराभवाची संपूर्ण जबाबदारी ही चंद्रकांत दादा गटावर ढकलणं काहीसं अन्यायकारक होईल। विशेष म्हणजे प्रदेश भाजपचे पदाधिकारी प्रचार सोडून नेत्यांच्याच मागं फिरत होते, हे देखील कदाचित कसब्यातील पराभवाचं एक कारण असू शकतं। पण दिग्गज नेत्यांविरोधात कुणीच बोलायला तयार नाही, त्यामुळेच सामूहिक पराभवाचं लेबल लावलं जात आहे। पण कुणी काहीही सांगत असलं तरी कसबा पोटनिवडणुकीत मुळात भाजपची रणनीतीच चुकली, हेही तितकंच खरं। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेमध्ये सुमारे 2100 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं 5 वर्षांपूर्वी उघडकीस आलेलं, पण या प्रकरणामध्ये अद्यापही दोषींवर कारवाईच झालेली नाहीये आणि त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या विद्यार्थी संघटनेनं आता राज्य सरकार विरोधामध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती
तसंच इतर मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केंद्र तसंच राज्य सरकारच्या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळते। या शिष्यवृत्तीची रक्कम पूर्वी थेट शैक्षणिक संस्थांच्या खात्यामध्ये जमा होत होती, पण शिष्यवृत्तीची रक्कम आली नसल्याचं सांगत काही शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांकडूनही शैक्षणिक शुल्क वसूल केलं। तसंच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवरही डल्ला मारल्याची तक्रार स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशननं केलेली होती। त्यानंतर 2010 ते 2016 या कालावधीतील शिष्यवृत्तीच्या तक्रारी आणि अनियमिततेबाबत चौकशीचे आदेश राज्य सरकारनं दिले। 2017 मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त के वेंकटेशन यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय SIT समिती स्थापन झाली। या समितीनं महाराष्ट्रातील केवळ 15% संस्थांचं लेखापरीक्षण करून 2100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार असल्याचा अहवाल दिला। तसंच 100% संस्थांचं लेखापरीक्षण करून डल्ला मारलेली रक्कम वसूल करण्याची शिफारस केली होती। दोषी शैक्षणिक संस्थांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि प्रकरणात CID आणि ACB मार्फत चौकशी करण्याची शिफारसही केली, पण या शिफारशींवर आजतागायत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। गेल्या 4 वर्षात हजारो कोटींच्या या अनियमितता किंवा गैरव्यवहार प्रकरणात प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही। त्याची सगळी माहिती घेऊन माननीय समाज कल्याण मंत्री तत्कालीन धनंजय मुंडे असतील, विविध आमदारांच्या समोर हा प्रश्न उपस्थित केला आणि हा प्रश्न सभागृहातही उपस्थित केला। तब्बल 12 ते 15 मिनिटं त्याच्यावर चर्चाही झाली। त्याच्यावर ॲक्शन होईल, ह्या दोषी अधिकाऱ्यावरती संस्थेवरती कारवाई होईल अशा प्रकारचं मला सांगण्यात आलं, परंतु कुठलीही कारवाई झाली नाही। सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर डल्ला मारणाऱ्या शिक्षण सम्राटांवर कारवाई होत नसल्यानं आता पुन्हा एकदा स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशननं जनहित याचिका दाखल केली आहे। मार्च 2022 रोजी आम्ही हायकोर्टामध्ये मी जनहित याचिका दाखल केली। त्याच्यामध्ये ED असेल, SIT प्रमुख असतील आणि समाज कल्याण आयुक्त असेल यांना पार्टी केलं आणि त्याची नुकतीच मागच्या 3 मार्च 2023 रोजी हायकोर्टामध्ये यांना नोटीस इश्यू केली की या सगळ्या प्रकाराची तुम्ही तात्काळ चौकशी करा आणि दोषी संस्था असतील आणि अधिकारी असतील किंवा संबंधित या प्रकरणामध्ये कोणी असेल यांच्यावरती कारवाई करा। आतापर्यंत केवळ 2100 कोटी रुपयांचाच शिष्यवृत्ती गैरव्यवहार उघड झालाय, पण SITच्या अहवालात सुमारे 700 शिक्षण संस्थांवर अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आलेला आहे, ज्यात मोठाले पुढारी आणि शिक्षण सम्राटांच्या नामांकित शिक्षण संस्थांचा समावेश आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल तसंच व्यापक चौकशी होण्याची गरज आहे। बोगस स्कॉलरशिपचा हा घोटाळा हजारो कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जातीये। वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। राज्याच्या पुरोगामित्वाला काळीमा फासणारा किळसवाणा प्रकार चव्हाट्यावरती आला। दीर आणि सासूनं त्यांच्या सुनेचा विरोध असताना देखील तिचं मासिक पाळीचं रक्त अघोरी विद्येसाठी मांत्रिकाला विकलं। बीडमध्ये घडलेल्या या घृणास्पद प्रकरणामध्ये पुण्यात तक्रार नोंदवून गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। पुरोगामी राज्याला असलेला अंधश्रद्धेचा विळखा अजूनही कायमच आहे। अघोरी विद्येचा पगडा कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीये। गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात बीड शहरात एक धक्कादायक प्रकार घडला। पुण्यातील विवाहिता सासरच्या त्रासामुळे माहेरीच राहत होती। सासरची मंडळी विवाहितेला बळजबरीनं बीडला सासरी घेऊन गेली। मूल न होणाऱ्यांना मासिक पाळीचं रक्त हवं असल्याचं तिच्या दिरानं सांगितलं। विवाहितेच्या विरोधानंतरही सासू आणि दिरानं मासिक पाळीचं रक्त कापसानं टिपून बाटलीत जमा केलं आणि नंतर हे रक्त मांत्रिकाला 50,000 विकण्यात आलं। मासिक पाळी दरम्यान आरोपींनी संगनमत करून अघोरी कृत्य केलं। या छळाला कंटाळून पीडिता माहेरी परतली। त्यानंतर विवाहितेनं विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी या प्रकरणी जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। अघोरी कारणासाठी पाहिजे असं तिला सांगून तिच्या इच्छेविरुद्ध त्या वेळेला सलग 3 दिवस तिला व्यवस्थित करून तिचा दीर, तिचा मावस दीर, त्यांचा भाचा आणि गावातला एक जण अशा मिळून तिचं ते मासिक पाळीतलं रक्त काढून ते बाटलीत वगैरे कापसाने काढून ते घेतल्या। अशा प्रकारच्या भीषण गोष्टी घडतात की ताबडतोब पहिलं ती पुणे महानगरपालिकेत आहे का असं म्हणून CPंशी बोललो, मग ती पुणे ग्रामीणमधली घटना लक्षात आली। पुणे ग्रामीणच्या SPंशी तातडीने बोलून त्यांना असं म्हटलं मला फर्स्ट रिपोर्ट लगेच हवा आहे की नेमकं काय झालं आहे।
आणि त्या घडलेल्या घटनेप्रमाणे जेवढी कडक कलमं लावता येईल तेवढी लावा. याचं कारण अशा प्रकारच्या घटनांमध्ये करताना जी भीती कायद्याची वाटत नाहीये ती कायद्याची भीती वाटली पाहिजे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात हा घृणास्पद प्रकार घडल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय. नुकताच आपण जागतिक महिला दिन साजरा केला, मात्र अजूनही समाजाची मानसिकता बुरसटलेली असल्याचं स्पष्ट होतंय. या प्रकरणी राज्य महिला आयोग संबंधितांना निर्देश देईल असं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलंय. ही अशा घटना पाहता महिलांवरती होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराचा लढा कितीसा बाकी आहे आणि किती लढावा लागेल हा प्रश्न पडतो. यामध्ये आयोग पाठपुरावा करेल, आरोपींवरती कारवाई करेल, पण समाजामध्ये अशा घटना घडू नये यासाठी सातत्याने अणीस असेल किंवा अनेक सामाजिक संस्था असेल यांच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. पुणेच नव्हे तर राज्यातील इतर शहरात आणि ग्रामीण भागातही अंधश्रद्धेचे अनेक प्रकार उघड झालेत. याच वर्षी पुण्यामध्ये जानेवारी महिन्यात एका महिलेसोबत अघोरी पूजेचं कृत्य घडलेलं होतं. घरामध्ये सगळे सुशिक्षित असताना सुद्धा तंत्र, मंत्र आणि पैशांच्या मोहातून महिलांना नाहक बळी पडावं लागतंय. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली तरच अशा प्रकारच्या समाजकंटकांवर जरब बसेल. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. सांगलीच्या कृष्णा नदीला प्रदूषणाचा विळखा पडलेला आहे आणि यामुळे कृष्णा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडल्यानं नदीकाठी माशांचा अक्षरशः खच पडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सांगली नदीतील प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्यांवरती कधी कारवाई केली जाणार असा सवाल सर्वसामान्य सांगलीकरही विचारतात. सांगलीची जीवनवाहिनी असलेली कृष्णा नदी माशांसाठी कशी मृत्यूवाहिनी बनली आहे हे सांगणार हे दृश्य. अंकली जवळच्या नदीपात्रात हजारो मासे तडफडून मरतायत. त्यामुळे मृत माशांचा या ठिकाणी अक्षरशः खच पडल्याचं पाहायला मिळतंय. माणूस, प्रशासन आणि याबाबत सगळ्याच बाबतीतली जी काही काळजी घेणे गरजेचं आहे, याबाबत काळजी कुणीही अजून घेतलेली नाही आहे आणि यामुळे हे प्रदूषण वाढत चाललेलं आहे. या प्रदूषण वाढीसाठी आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर हे मासे मरण्याचं कारण ते जे 2 दिवसापूर्वी घाण पाणी आलं होतं त्या पाण्यामुळेच मेलेलं असा प्राथमिक अंदाज तर आहेच. पण हे आलं पाणी कुठून, तर याची चौकशी सरकारने केलीच पाहिजे, जेणेकरून वारंवार असे मासे मरण्याचे किंवा पाणी खराब होण्याचं प्रकार घडू नयेत. साखर कारखान्यांचं मळी मिश्रित पाणी आणि सांगली शहरातून सोडलं जाणारं दूषित पाणी या नदीत सोडलं जातं आणि याच कारणामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय. प्रदूषणामुळे नदीत अनेक मोठमोठे मासेही मृत्युमुखी पडल्याचं दिसून आलंय. पण कशाचाही विचार न करता मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचंही दिसून आलंय. प्रचंड प्रमाणात मासे मृत झालेले आहेत आणि ते मासे कशामुळे मृत झालेत याची अजून कुणीही खातिरजमा केलेली नाही. शॉप ॲक्ट आणि फूड लायसन्सच्या अधिकाऱ्यांपैकी इथं कोणीसुद्धा आलं नाही. प्रदूषण महामंडळाचे कुठलेही अधिकारी या ठिकाणी फिरकलेले नाहीत. यावरून आपल्याला समजतं की प्रशासनाचं नदी प्रदूषणाच्या बाबतीत किती दुर्लक्ष आहे ते. खरं तर कृष्णा नदीला प्रदूषणाचा विळखा पडलाय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आज माशांच्या जीवावर बेतणारं हे प्रदूषण येत्या काळात लोकांसाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे नदीतील या प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळ कधी कारवाई करणार आणि नदीतील प्रदूषणाला कधी आळा बसणार असा सवाल सांगलीकर उपस्थित करतायत. आसिफ मुर्सल, न्यूज 18 लोकमत, सांगली. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ग्रामीण भागामध्ये चुलींचं प्रमाण कमी होत चाललेलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा अचानकपणे चुलींना मागणी वाढली आणि त्यामुळे कुंभारांना अच्छे दिलेले आहेत. गॅस सिलेंडरच्या किमती परवडत नसल्यानं नाशिक जिल्ह्यामधील महिलांनी पुन्हा एकदा चुली पेटवायला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातल्या गृहिणींनी पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या घरात चुलीच्या शेजारीच रिकामा सिलेंडर सुद्धा आहे. रिकामा सिलेंडर पुन्हा भरून आणणं परवडत नाही आणि त्यामुळे बंद असलेली चूल पुन्हा एकदा सुरू झाली आहे. परदेशी कुटुंबात बंद झालेल्या चुलीचा धूर पुन्हा एकदा निघू लागलाय. गॅसचे भाव खूप वाढल्यामुळं आम्हाला कुटुंब पण जास्त मोठं आहे आणि गॅसचे भाव वाढले त्याच्यामुळे आम्हाला चुलीवरच करावं लागतं. सहसा करून गॅस खूप कमी वापरतोय.
तर सरकारला सांगायचे कमी भाव करते. सटाणे गावातील बहुतांश गावकरी आता पुन्हा एकदा चुलीचाच वापर करतायत. ज्या भावात गॅसचा सिलेंडर मिळतो त्याच किमतीमध्ये महिन्याचा किराणा होतो. त्यामुळे सिलेंडरच्या ऐवजी सरपण वापरून चूल पेटवत असल्याचं गृहिणींचं म्हणणं आहे. महागाईमुळे काहीच करता नाही येत ना आम्हाला. तेवढं गॅस भरायला तेवढं आमचं कॅपॅसिटी नाही ना, महिन्याचं किराणा कटल्याचं होतं ना गरज तेवढं. राहिले तर तेवढं आमचं महिन्याचा किराणा होतो, काय करणार. ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मातीच्या चुली वापरायला सुरुवात केली. त्यामुळे कुंभाराकडचं काम सुद्धा वाढलं आहे. गॅसचे भाव वाढल्यामुळं चुलीची मागणी झाली जास्त. किती विकतात? अगोदर किती विकायचे ना? 4-5% आता 7-8% गॅस आणि इलेक्ट्रिक शेगडीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे घरोघरी मातीच्या चुली ही म्हण कालबाह्य होते की काय असं वाटत होतं. मात्र सिलेंडरच्या वाढत्या किमतींनी चुलीसोबतच घरोघरी मातीच्या चुली या म्हणीला सुद्धा संजीवनी दिली आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी ज्या आपण न्यूज 18 लोकमत विशेषच्या माध्यमातून पाहिल्या. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.